Take a deep breath from your throat and release from your mouth. Take a deep breath from your brain and release from your mouth. I am relaxed. I am completely relaxed. My mind, body, soul are relaxed. I am aligned with the Father Sky and the Mother Earth. I'm grateful for my beautiful, my human journey. देवाला थँक्यू बोलायचंय की हा मला माणसाचा जन्म दिल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आज हे सेशन तुम्ही सगळ्यांनी अटेंड केलंय त्याबद्दल सुद्धा सगळ्यांचे थँक्यू. ओके. आता हे आपण सगळं का केलं? कोण सांगेल? आपण पहिले आपली एनर्जी अलाइन करून का घेतली? नीता, जसं आय एम अलाइन विथ सेशनचे टॉपिक्सशी कनेक्ट होण्यासाठी. जे काही टॉपिक आहेत आपण इकडे तिकडून आता कुठे नाही कुठे तुम्ही काहीतरी करत असाल, काही अर्धे झोपेतून उठले असतील नाही तर कुठून तरी जाऊन आले असतील, वट एव्हर जे काय असेल या पद्धतीने, ठीक आहे. तर त्याने काय होणार आहे की आपली एनर्जी इकडे तिकडे कुठेतरी भटकून आली असेल, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट एव्हर द बेस्ट फॉर मी, जो आजच्या सेशन मध्ये जो काय माझ्यासाठी मेसेज असेल, जे काय माझ्यासाठी योग्य असेल, ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, माझ्यापर्यंत कनेक्ट झालेला आहे. आणि युनिवर्स जो काही मेसेज देण्याचा प्रयत्न करते ते मी स्वीकारलेलं आहे. ओके. कारण या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आज जे काही तुम्हाला सेशनमध्ये सांगितलं जाणार आहे, ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत माझ्या थ्रू पोचल्या जाणार आहेत, त्या काय होणार आहेत तुमच्यासाठी कुठेतरी त्या खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तीच लोक या सेशनमध्ये येणार आहेत. काही लोक नवीन आहेत, काही लोक ऑलरेडी मला बरेच लोक ओळखतात. ठीक आहे. तर त्याच्या मागे काय आहे, का आपण या सेशनमध्ये कनेक्ट झालोय, कुठे नाही कुठे तुमचं इनर चाइल्ड जे आहे ते काय करतंय, तुम्हाला कॉलिंग करतंय की मला हील व्हायचंय, मला बरं व्हायचंय, मी कुठेतरी एका पाशात अडकलेले आहे, त्याच्यातून मला काय करायचंय, मला बाहेर पडायचंय. म्हणून आपण या सेशन मध्ये आहोत. काय वाटतंय तुम्हाला? एम आय राईट? बरोबर. ही आपली इनर कॉलिंग आहे की नाही? किती जणांना मी मेसेज पाठवलाय, पण आपण एवढेच लोक का आहोत किंवा हळूहळू काही जॉईन होत आहेत, मग एवढीच लोक का आहेत? कारण हे तुमचं इनर कॉलिंग आहे की येस, की देर इज अ सम नीड, काहीतरी आहे जी आपल्याला हील होण्यासाठी काय होतंय, आपल्याला त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला बोलवते. ठीक आहे. हो. व्हॉट इज द इनर चाइल्ड? इनर चाइल्ड काय असतं हे कोणी सांगेल का मला? काय आहे इनर चाइल्ड? कुणाला माहिती आहे इनर चाइल्ड म्हणजे काय? आपल्या आत लपलेलं मूल जे आपण बंद करून ठेवलंय. ओके. ओके. बरोबर. पण ते मूल आलं कुठून? कोण आहे हे बाळ? आहे हे छोटस बाळ आहे कोण आहे हे छोटस बाळ? हे बंद केलेलं बाळ कोण आहे? आपण स्वतः. येस, आपण स्वतः आहोत. जे लहानाचे मोठे मोठे होत गेलो, जे काही ज्या गोष्टी आपण सफर करत गेलो, ज्या ज्या गोष्टी आपण फेस करत गेलो, मग काही असे अनएडेड इव्हेंट्स असतील, अनएडेड ड्रामाज असतील, काही पेनफुल मेमरीज असतील, ह्या सगळ्या घेत 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 काय झालंय, हे बाळ लहानाचं मोठे झाले. बरोबर. येस. त्या बाळाचा जन्म कुठून झालाय? या बाळाचा जन्म कसा झाला? या बाळाचा जन्म कसा झाला, कुठून झाला या बाळाचा जन्म? अरे हॉस्पिटलमध्ये झाला, तुम्हाला माहिती नाही का? है की नाही? सगळे बोलतील काय प्रश्न आहे. हो. सगळे हॉस्पिटलमध्ये होतात, नाही तर अर्धे पहिल्यांदा घरी व्हायचे. बरोबर की नाही? ओके. तर या बाळाचा जन्म जेव्हा एक आई वडील डिसाईड करतात, ठीक आहे, स्पेशली जेव्हा आई बाबांचं लग्न होतं, ठीक आहे, तेव्हा दोन
संस्कारांमध्ये वाढलेली एकत्र व्यक्ती, जेव्हा दोन व्यक्ती येतात तेव्हा प्रत्येकाचे, आता पण आपण तुम्ही बघत असाल की माहेरचं सासरचं, माहेरचं सासरचं, ह्या आमच्या पद्धती नाही, त्या तुमच्या पद्धती नाही, हे तुमचं असंच कसं, बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी आपण कुठे नाही कुठे बोलत असतो किंवा करत असतो. तर याच्या मागे या दोन संस्कारात वाढलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत, ठीक आहे, तेव्हा जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यामधून हा जो जेव्हा अंश जन्माला येतो, ठीक आहे, अंश पहिला जन्माला कुठे येतो? 9 महिने कुठे असतो? हा अंश कुठे असतो? गर्भाशय. गर्भाशयात असतो, गर्भात असतो, बरोबर की नाही? मग हा गर्भात असलेला अंश सुद्धा कितीतरी गोष्टी काय करत असतो या 9 महिन्यामध्ये, जो काही त्याचा पिरियड आहे, 9 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये काय करत असतो? फेस करत असतो, बरोबर की नाही? त्याने खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत काय केलेल्या असतात? फेस केलेल्या असतात. म्हणजे ती त्याची आई जे काय सगळं फेस करते किंवा तो जो काय आजूबाजूला ह्या सगळ्या गोष्टी बघतोय, त्याच गोष्टी काय करत असतो? हा व्यक्ती फेस करत असतो. एकच मिनिट. तेव्हा हे बाळ काय होतं? दोन भिन्न विचारांच्या व्यक्तीच्या बरोबर हे बाळ काय होतं? जन्माला येतं. ठीक आहे. आता जे काही आईने फेस केलंय त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट या बाळासाठी काय असते माहितीये का? जेव्हा ही गुड न्यूज येते, त्या स्त्रीला कळतं की मी प्रेग्नेंट आहे, किंवा जेव्हा दोन पालकांना कळतं वी आर प्रेग्नेंट, तेव्हापासून काय होतं? या गोष्टींची सुरुवात होते ऍज अ सबकॉन्शियस माइंड मेमरीज मध्ये. आपल्याला दोन माइंड आहेत, बरोबर? एक कॉन्शियस माइंड आहे, दुसरं सबकॉन्शियस माइंड आहे, बरोबर? तर सबकॉन्शियस माइंड काय असतं? हे सोल लेवल वरती असतं. प्लस ते ज्या काही मेमरीज आहेत, ज्या जितक्या जन्मांचे तुमचे जे काही जन्म झालेले आहेत, त्या काय करत असतं? कॅरी फॉरवर्ड करत असतं. ठीक आहे? ज्या काही मेमरीज आहेत त्या कॅरी फॉरवर्ड करत असतं. आणि कॉन्शियस माइंड काय आहे? जे आता आपण सेशन अटेंड करतोय, हे आपण प्रॅक्टिकली काहीतरी कॉन्शियसली एफर्ट घेऊन हे सेशन अटेंड करतोय, दॅट इज द कॉन्शियस माइंड. जी एफर्ट घेऊन एखादी गोष्ट केली जाते ती कॉन्शियस माइंड करतं. जी एफर्टलेसली गोष्ट करतं ते सबकॉन्शियस माइंड करतं, बरोबर? सकाळी आपल्याला रोज उठून दात घासायचे आहेत, बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, मला ऑफिसला जायचं आहे, रोज जर मी ऑफिसला जाते तर मला सांगायला लागत नाही की अरे मला ऑफिसला जायचंय. सांगायला लागतं का प्रत्येकाला? बायकांना सांगायला लागतं का अरे तुला अरे जा ना, जेवण बनवायचंय, काय यार तू अजून जेवण नाही बनवलंस, असं सांगायला लागत नाही. कारण हे सबकॉन्शियस माइंडचं झालेलं काय आहे? प्रोग्रामिंग आहे. ज्या काही गोष्टी ठराविक आपण एफर्टलेसली करतो, हे आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग आहे. आणि हे सबकॉन्शियस आजची सबकॉन्शियस माइंडचं जेव्हा प्रोग्रामिंग होतं तेव्हा सगळ्या गोष्टी काय होतात? एफर्टलेसली होतात लाईफमध्ये. कशा होतात? एफर्टलेसली होतात. म्हणजे इथे काय करणं गरजेचं आहे आपल्या? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जर आलाय तर स्पष्ट करते की जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये खूप एफर्टलेसली हवी असेल, तर तुमच्या कुठल्या माइंडला प्रोग्राम करणं फार गरजेचं आहे? कॉन्शियस. करेक्ट. जेवढं तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम असेल तेवढं तुमच्या गोष्टी काय होणार आहेत? एफर्टलेसली होणार आहेत लाईफमध्ये. ठीक आहे? तिथून या गोष्टींची सुरुवात व्हायला चालू होते. ठीक आहे? जेव्हा फर्स्ट रिॲक्शन ऑफ मदर अँड फादर, जेव्हा असं कळलंय की वी आर प्रेग्नेंट, त्या स्त्रीची हे काय आहेत? फिलिंग्स काय आहेत? त्या म्हणजे एका बापाच्या फिलिंग्स काय आहेत? वडिलांच्या फिलिंग्स काय आहेत? यावरती सगळं त्या मुलाचं आयुष्य कुठेतरी जोडलेलं असतं. मग असं का? असं का? त्या मुलाचं पूर्ण आयुष्य या दोन गोष्टी, म्हणजे दोन माणसांच्या याच्यावरती का? कारण तो त्यांचा अंश आहे. आता थोड्या वेळापूर्वी आपण बोललो की नाही, आय एम अलाइन विथ द फादर स्काय अँड द मदर अर्थ. आणि आपला जन्म सुद्धा एक पुरुष आणि स्त्रीच्या
त्याच्यानंतर आपला जन्म झालाय, फादर अँड मदर. ओके. धरती आणि आकाशच्या मध्ये कोण असतो? आपण असतो. मग जेवढं त्याच्या बरोबर आपण कनेक्टेड राहणार आहोत, जेवढं त्याच्या बरोबर तेवढं आपण जेवढं अलाईन राहणार आहोत, तेवढं आपण काय करणार आहोत आपल्या लाईफ मध्ये. आपण ग्रोथ, सक्सेस, आपल्याला जे काय हवे ते कनेक्ट करायला आपल्याला जास्त बेटर हे करतं. आपली एनर्जी जी आहे ती आपण बेटर लेवलवरती काय करतो? स्टेबलाइज करतो. ठीक आहे. अशी सतत सतत अशी हलत राहत नाही एनर्जी. ठीक आहे. प्रोकास्टिनेशन, लेझीनेस आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, या काय होतात? हळूहळू आपल्या लाईफ मधून निघून जातात आणि आपण ऑलवेज अलाईन असतो. ठीक आहे. ओके. असं आहे. बरेच वेळा आता चक्रांबद्दल बोलायचं गेलं, ठीक आहे, चक्रास बऱ्याच लोकांना माहिती असते. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. बरोबर की नाही? आता चक्रांच्या बाबतीत उलट आहेत. जे वरचे चक्र आहेत 3, इथून जे चक्र आहेत ते फादर्स काशी कनेक्टेड आहेत, आणि खालचे जे चक्रास आहेत 3 आहेत ते मदर अशी कनेक्टेड आहेत. बरोबर. ते फायनान्स स्टेबिलिटी घेऊन येते. वरच्या चक्रात पीस ऑफ माइंड घेऊन येते तुम्हाला. बाकीच्या ज्या गोष्टी अलाइनमेंट आहेत, ज्या लाईफ मध्ये हव्यात, त्या तुम्हाला घेऊन येते. ओके. तर या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि जेव्हा तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत, म्हणून आता गर्भसंस्कार आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या खूप मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये. ठीक आहे. तर जेव्हा एक प्लॅन बेबी आणि अनप्लॅन बेबी, म्हणजे सध्या बऱ्याच वेळाला खूप प्लॅन करून बेबीज केले जातात किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, किंवा जे पॅरेंट्स असतात ते आधी काही गोष्टी स्वतःच्या काही हे करणं, अ, स्वतःच्या म्हणजे काही आजार असतील किंवा काय असतील तर त्याच्यावरती काय करतात? काम करतात. एकच मिनिट थांब. ओके. तर प्लॅन आणि अनप्लॅन बेबी मध्ये काय होतं? जेव्हा अचानक आपल्याला माहिती पडतं, ओके, की आपण प्रेग्नेंट आहोत, तेव्हा काही लोकांची रिॲक्शन खूप वेगळी असते. बरोबर. आणि जेव्हा ऑलरेडी प्लॅन असतात बेबी, तेव्हा त्या ते ऑलरेडी कुठेतरी डिसाइडेड असतं की ओके बाबा, की आपल्याला बेबी हवंय. ओके. तर या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात सध्याच्या याच्यामध्ये, किंवा ऑलरेडी जे झालेले आहेत त्याच्यानंतर त्यांना काय त्यांच्या लाईफमध्ये ट्रीटमेंट मिळाली, दॅट इज ऑल्सो मॅटर. समजा एखाद्याला हे हवंय, ठीक आहे, पहिल्यापासून अपेक्षा आहे की मला मुलगा हवाय. ठीक आहे. आणि त्यात जर मुलगी झाली तर, आणि त्याला जर नाकारलं गेलं, त्या बाळालाच नाकारलं गेलं की नाही मला तर मुलगा हवा होता आणि ही मुलगी झालीय. ठीक आहे. तर तिथे म्हणजे त्यांच्यावरती कुठे ना कुठे ती एक वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट करणं, किंवा त्यांना त्या मुलांना स्वीकार एक्सेप्ट नाही केलंय किंवा बाकीच्या गोष्टी नाही केल्या, तर त्याचा जो नको तो परिणाम आहे तो बाळाच्या फिलिंग्स वरती होता. आता जेव्हापासून बाळ हे गर्भामध्ये आहे, तेव्हापासून काहीतरी एक सतत विचार टाकला गेलाय की मुलगा आहे, मुलगा आहे, मुलगा आहे. अशी कुठली व्यक्ती बघितली का तुम्ही, जी पॅरेंट्सना बघितलंय की त्यांना पहिल्यापासून नाही की आम्हाला मुलगाच होणार आहे, आम्हाला मुलगाच होणार आहे, आणि ती मुलगी जन्माला आली, तिच्यामध्ये ती आहे मुलगी, पण तिच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी असणार की ती जसं ज्या पद्धतीने मुलाला रिप्रेझेंट करते. कळलं का? त्या पद्धतीने काय करते, ती मुलाला रिप्रेझेंट करते. कारण तिच्यामध्ये ते सगळ्या त्या पद्धतीच्या गोष्टी आलेल्या असतात ज्या
मुलांमध्ये त्या एक टॉमबॉय टाईप मध्ये, म्हणजे त्यांना असं ती मुलीवाली फिलिंगच आवडत नाही, बाकीच्या गोष्टी आवडत नाही, किंवा मुलीचं ते लाईफ स्वीकारणंच त्यांना मान्य नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा त्या मुलीमध्ये आलेल्या असतात. हम्म. कारण हे कुठून येत आहे? कारण हे जे काही 9 महिन्यात जे काही बी पेरलंय, ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या गेल्यात, त्या बाय डिफॉल्ट काय होत आहेत तिथे त्यांच्यामध्ये आतमध्ये त्या रुजल्या जात आहेत. या 9 महिन्यामध्ये जेव्हा बाळ गर्भामध्ये असताना तुम्ही त्या बाळावरती म्हणजे त्या गर्भामध्ये काय संस्कार करताय, हे सगळं खूप मॅटर करतं. ठीक आहे, त्या बाळाला तुम्ही काय संस्कार देतायत, आई कशी स्वतः कशी वागते, आजूबाजूची लोक कशी वागतायत, त्या आईला कसं ट्रीट केलं जात आहे, एव्हरीथिंग मॅटर्स, एव्हरीथिंग मॅटर्स. आता तरी त्यातल्या त्यात चला ठीक आहे, पण याच्या आधीच्या तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी माहितीच असतील की कशा पद्धतीने म्हणजे लेडीजना कामं करणं, बाकीच्या गोष्टी करणं, त्यांना प्रॉपर रेस्ट न करणं. आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचे की एका घरात 3-3, 4-4, 5-5, म्हणजे तिथे काय नो लिमिट ऑफ चाइल्ड, बरोबर. तर या सगळ्या गोष्टी बऱ्याच पद्धतीने असायच्या. पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम जे आहे, आणि मोस्टली बऱ्याच वेळेला असं आहे की आता घरात 3 मुली आहेत, 4 मुली आहेत, 5 मुली आहेत, त्याच्यानंतर म्हणजे मुलासाठी सतत हे करणं, ते कुठेतरी एक प्रत्येक याच्यामध्ये नीड जी कन्वर्ट होणं, ठीक आहे, जे पहिल्यांदा असायचं, त्याचा सगळा परिणाम कुठे ना कुठे काय होत होता, त्या मुलींवरती होणं, किंवा मुलींवरती पुढे जाऊन दुर्लक्ष होणं, या बऱ्याच लेवलवरती असतात. आणि त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट, जेव्हा एखाद्या मुलीला ती झाल्यानंतर इग्नोर केलं जातं, तिला एक्सेप्टच केलं जात नाही, तिथून त्या मुलीला पीसीओडीचे इश्यू चालू होतात. जे पिरियड्स रिलेटेड इश्यूज आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, वेट गेन होणं आहे, ठीक आहे. ऍक्च्युली ते सगळं कुठून चालू होतं, तिथून चालू होतं, बिकॉज द फिलिंग ऑफ अनवॉन्टेड चाइल्ड, द फिलिंग ऑफ अनवॉन्टेड चाइल्ड. ठीक आहे. यामुळे काय होतं, या पद्धतीने ती मुलगी हळूहळू स्वतःला ऍज अ अनवॉन्टेड चाइल्ड म्हणून डिक्लेअर करायला लागते, आणि त्याच पद्धतीने ती कुठे नाही कुठे हळूहळू तिथूनच तिचं जे एक सिस्टम डेव्हलप व्हायला चालू होतं. नो एन्जॉयमेंट, ना जास्त लोकांमध्ये जाणं, बाकीच्या गोष्टी न करणं, किंवा मग ऍज अ प्रत्येक व्यक्तीला काय कशाची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. मग जे घरात नाही मिळत आहे ते ती व्यक्ती जाऊन कुठे शोधणार, सांगा मला. जे घरात मिळत नाहीये ते जाऊन कुठे शोधणार? बाहेर. बाहेर, ऑब्विसली. मग आता आई बाबांनी प्रेम नाही दिलं तर मग काका काकी आहेत, नाहीतर आणखी काहीतरी आहेत, किंवा मग नाहीतर कुठे जाऊन शोधणार? बाहेर, फ्रेंड सर्कलमध्ये. जसं जसं मोठं होत जाणार तसं काय करत जाणार, फ्रेंड सर्कल्स मध्ये जाणं, बाकीच्या गोष्टी करणं. ओके. अशा पद्धतीने काय होतंय तिथे, ते शोधायला चालू करतात. आता प्रत्येकाचं जे आहे, ओके, प्रत्येकाचं इनर चाइल्ड जे आहे, वेगवेगळ्या पद्धतीने इथे काहीतरी कॉलिंग करते. ठीक आहे. कारण प्रत्येकाचं लाईफ वेगवेगळ्या पद्धतीने गेलंय, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी फेस करायला लागल्यात. प्रत्येकाचं सेम लाईफ गेलंय का? कारण एकाच आईबाबांची मुलं आहेत का सगळी? नाही. ओके, क्रिएटर एक आहे सगळ्यांना क्रिएट करणारा, बट इथे काय आहे, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगवेगळ्या लेवलवरती झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचे प्रोग्राम्स जे आहेत कसे आहेत, वेगवेगळे आहेत. प्रत्येकाने वेगवेगळे इश्यूज फेस केलेले आहेत. ठीक आहे. आणि असं कुठलीही व्यक्ती नाही ज्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आलेले नाही, बरोबर. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या लेवलवरती अपब्रिंगिंग झालेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या टाईपमध्ये त्या प्रत्येकाने ते ते प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत. असं कोणी आहे का ज्याला कुठल्याही अशा गोष्टी आठवत नाहीत की अरे लहानपणी मी अशी काहीतरी म्हणजे माझं लहानपण सगळंच खूप छान गेलं, एव्हरीथिंग इज गुड, नो डाऊट, काही जे असेल कुणाचं गेलंही असेल, ठीक आहे. पण मला सांगा, कुणाचं असं आहे जे कुणाचे करिअरमध्ये इश्यूज येत आहेत, ओके, ज्याचा जो बरोबर प्रॉब्लेम असेल तुम्ही चॅटमध्ये लिहिलात तरी चालेल, मला रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत, किंवा मला हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत, ठीक आहे, मला मनी रिलेटेड इश्यूज आहेत.
प्रत्येक जण काहीतरी असा वेगवेगळा प्रॉब्लेम फेस करतोय. कोण काय फेस करतंय त्याने मला सांगा. हँड रेस करा किंवा चॅटमध्ये लिहिलं तरी चालेल. कोण काय इश्यू फेस करतंय, कोणी कुठलाही इश्यू फेस करू शकतं. कोण काय फेस करते सांगा. निकिता आवाज नाही आला. माझं मला असं वाटतं की करिअर रिलेटेड किंवा ग्रोथ म्हणजे जेवढं मला हवंय तितकं मला नाही म्हणजे तेवढं तिथपर्यंत मी नाही पोहोचत आहे असं मला वाटतं. ओके. आणि ऍज ऍज अ रिलेशनशिप वाईज? हो तिथे पण आहे. ओके, ठीक आहे. आणखी कुणाचं काय? तुम्ही रिलेशनशिप हा. साठी पण आहे हम्म. आणि हेल्थ. ओके. स्टमक अँड रिलेशनशिप. ओके. आणखी कुणाचं काय? हेल्थ वेल्थ. ओके. हेल्थ म्हणजे आपल्याला एन्झायटी होते त्यामुळे हेल्थ खराब होते. ओके. ओके, ठीक आहे. आता प्रत्येकाचा हेल्थ वेल्थ, ऑब्विसली हेल्थ खराब झाली कारण स्टेट ऑफ माइंड तिथे चेंज होतं. बाय डिफॉल्ट त्याचा सगळा परिणाम वेल्थ वरती होतो किंवा बाकीच्या हो. गोष्टींवरती होतो. बाय डिफॉल्ट होतं ते, तिथे वेगळं हे करायला नाही. म्हणून तर बोलतात की हेल्थ इज वेल्थ. प्रत्येकाची Yes. हेल्थ जेवढी उत्तम असेल तेवढा तो माणूस कुठल्याही अडचणीमध्ये असू देत, कुठल्याही याच्यात असू देत, तो बाय डिफॉल्ट काय करणार, त्याचं सोल्युशन शोधणार. 100% सोल्युशन शोधणार. किंवा त्याचा ट्रस्ट, त्याचा बिलीफ तेवढ्याच लेवलवरती असेल. तो कुठेही डगमगणार नाही. ठीक आहे. तो मार्ग शोधत शोधत पुढे जाणार, 100% पुढे जाणार. ठीक आहे. असं आहे. त्याच्यामुळे हेल्थ उत्तम असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्या हेल्थ रिलेटेड जर बघायला गेलं आपण, चला सांगा फॉर एक्झाम्पल आपण हेल्थ रिलेटेड इश्यूज बघूया. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगा की हेल्थ कशामुळे खराब होते. हेल्थ बिघडण्याचं कारण काय असतं? मेंटल पीस नाही. ओके. विचार सक्सेस नाही होणं. अनवॉन्टेड थिंकिंग. खाण्याच्या चुकीच्या म्हणजे पद्धती किंवा ओके. अनहेल्दी खाणं. ओके. सपोर्ट नाही घरातून. मग हे काय आहे सगळे, चला निकिताचं असं आहे अनहेल्दी फूड खाणं. पण अनहेल्दी जर आपलं पीस ऑफ माइंड नीट असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तर आपण अनहेल्दी लाईफस्टाईल चूजच करणार नाही ना. म्हणजे पण आपल्या गरजा पण वाढत असतात त्यामुळे खर्च वाढतो, त्यामुळे स्ट्रेस येतो, वेल्थवर प्रॉब्लेम, सगळंच प्रॉब्लेम होतो. ओके, ठीक आहे. पण याचा सगळा जो कनेक्शन आहे तो कशा कुठे आहे? हो. आता एव्हरीथिंग इज कनेक्टेड विथ स्टॅबिलिटी. थॉट प्रोसेस. थॉट. करेक्ट. हे सगळं जे आहे ते कुठे कनेक्टेड आहे? थॉट प्रोसेस म्हणजे माइंड. व्हॉट एव्हर इज कनेक्टेड विथ द मेंटल हेल्थ. बरोबर. कारण फिजिकल हेल्थ काय आहे? फिजिकल हेल्थ काय आहे? फिजिकल हेल्थला स्वतःचा काही कॉन्शियसनेस नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कळलं का? इथे जे ब्रेन जे काही सिग्नल देणार आहे, आता ब्रेन कसा सिग्नल तो माइंड जे काय ब्रेन पर्यंत पोहोचवणार आहे. जसं आपण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड बघितलं. आता माइंड काही दिसत नाही, आपलं मन कुठे आहे ते. कोणी बोलतं हृदयात आहे, कोणी बोलतं डोक्यात आहे. ते आपल्याला कुठे माहिती आहे, कुणालाच माहिती नाही कुठे माइंड आहे ते. पण माइंडचे 2 प्रकार आहेत हे आतापर्यंत सायंटिस्टने सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त कुणाला काहीच माहिती नाही. ठीक आहे. पण सगळ्या आपल्या जीवनाचा सगळा जो काही सूत्रधार आहे तो आहे माइंड. त्या माइंडमध्ये, त्या मेंटल हेल्थमध्ये जे काही क्रिएट होणार आहे तेच आपल्या लाईफवरती इम्पॅक्ट करत असतं. आणि जी तुम्ही ज्या पद्धतीची थॉट प्रोसेस क्रिएट करणार आहात ते ब्रेन त्याचा सिग्नल क्रिएट करत असतं. ठीक आहे. सिंपल. तुम्ही ज्या दिवशी ठरवलं की ही गोष्ट मी या पद्धतीने करणार, पण दुसऱ्या दिवशी होत नाही, याचा मागे रिझन काय आहे? आज एकदम असा मी विचार करूनच झोपलो की नाही मला हे करायचंच आहे, उद्या सकाळी उठायचंच आहे, उद्या ही गोष्ट मी करणारच आहे, जी काय मी कामं हातात घेतली ती संपवणारच आहे. पण नाही. थॉट प्रोसेस. काय? काय प्रोक्रॅस्टिनेशन. काय ते? प्रोक्रॅस्टिनेशन. पण ते आलं कुठून प्रोकास्टिनेशन? माइंड माइंड माइंड. माइंड मधून. तर माइंडने तेवढं स्ट्रॉंगली ते
हे नाही केलं, पकडलं नाही हे करायचंच आहे. फक्त वरवर विचार केला. बरं आता कसं आहे, सबकॉन्शियस माइंड कोण आहे? आपण. पप्पा. ओ ओके. ओके. ओके, ही इज अ फादर. कॉन्शियस माइंड इज मदर. ती छडी घेऊन बसलेली असते. ओके. आणि कॉन्शियस माइंड बाबा आहे. मग जाऊ दे ना, कशाला मारतेस, नको ना, जाऊ दे नंतर टाकी, ठीक आहे ना, जाऊ दे ना, नंतर करेन. ठीक आहे. तर आता याच्यात काय होतं, जसं आता आपण ठरवलं, ठीक आहे, की मला काय करायचं आहे, मला ही गोष्ट करायची आहे. काय मी करता, कल करता आज तक. कल करते आज थक गए, असं असं काहीतरी म्हणणं. हा, ओके. तर इथे काय होतं, सबकॉन्शियस माइंड काय म्हणतं, आता सबकॉन्शियस माइंडचं काय आहे, आपण बाळ आहोत. मग ते काय करणार, की बाप आप नेहमी काय विचार करतो, की पप्पा काय विचार करतात आपले, की आपल्या बाळाला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे. आता काय करणार, फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज घेतलं. आता एक्सरसाइज केलं तर काय होणार, शरीराला कष्ट. शरीराला कष्ट, पाय दुखणार, मग तीच गोष्ट रोज रोज करायला लागेल. हो की नाही, मग आपण हेल्दी फूड खाणार, असं कसं चालेल? नको नको बाबा. ओके. हा, मग ते सबकॉन्शियस माइंड काय करणार, आपला विचार करतं. ठीक आहे. मग त्यामुळे काय होतं तुम हं? त्यामुळे काय होतं, ती गोष्ट आपण करायला जात नाही, कारण मग सबकॉन्शियस माइंड काय करतं, आपल्याला ती करू देत नाही. मग आता इथे कुणाला हावी व्हायला लागेल, कॉन्शियस माइंडला. पण जर ते सबकॉन्शियस माइंड तुम्हाला कधी करायला देणार, जेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सांगणार आहात, की बाई असं नाही, रोज एक्सरसाइज नाही केलं तर माझे पाय दुखतील, माझ्या बाकीच्या गोष्टी होतील, माझी पुढे जाऊन हेल्थ खराब होईल. मी जर नको अननिडेड गोष्टी खाल्ल्या, अनहेल्दी गोष्टी खाल्ल्या, तर माझ्यासाठी काय होऊ शकतं, आता जर मी एक्सरसाइज केले नाहीत किंवा बाकीच्या गोष्टी केल्या नाहीत किंवा मी माझी थॉट प्रोसेस सुधारली नाही, तर याचे असे असे परिणाम होऊ शकतात. हे जेव्हा आपण त्याला हे असं विजन जेव्हा पिक्चर दाखवतो, तेव्हा काय होतं, हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला सबकॉन्शियस माइंड करायला काय करतं, स्वतःहून तुम्हाला काय करतं, तिथे एक टेक घेतं आणि स्वतःहून करायला लावतं. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट आपण सांगतो की नाही, जेव्हा रोज 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 प्रॅक्टिस करतोय, 21 डेज प्रॅक्टिस करतोय, तेव्हा हळूहळू आपल्या लाईफमध्ये काय होतात, ते चेंजेस दिसतात, किंवा रोज रोज करणं कंपल्शन टाकतो. त्यापेक्षा 90 डेज जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करताय, तेव्हा काय होतं, इथे आणखी त्याची बिग प्रोसेस होते, आणि ती प्रोसेस कंटिन्युएशन मध्ये होते. आणखी 3 महिन्याचा आपण पिरियड केला तर लाईफ टाईम तुम्ही ती गोष्ट कधीही तुमच्या लाईफ मधून एक्झिट करत नाही. कळलं? तर ह्या अशा पद्धतीने स्मॉल 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 गोष्टी जेव्हा टेक घेत येतो, स्टेप घेत जातो, तेव्हा सबकॉन्शियस माइंडला कळतं, कारण आता मग एफर्टलेसली झालंय ना. एखादी गोष्ट तुम्ही जर प्रॅक्टिस करताय, ठीक आहे, रोज प्रॅक्टिस करताय, तर तुम्हाला तुमची सबकॉन्शियस माइंड तुम्हाला हे करणारच नाही. ते कळलं नाही तर असं होईल, अरे यार मी आज काहीतरी कुठेतरी गोष्ट मला करायची होती नाही, माझी राहून गेली आहे, मी केली नाहीये ती. तुम्हाला रात्री झोपायच्या आधी अनइझी फील होईल, किंवा तुम्हाला ते एक गिल्ट बोला किंवा काहीतरी, नाही यार माझं ते झालं नाहीये आज, ते करायचं होतं. होतं की नाही असं, बरोबर आहे की नाही? येस, होते की नाही? बाय डिफॉल्ट या गोष्टी आपल्या लाईफ मध्ये काय होतात, त्याला चालू होतात बाय डिफॉल्ट. ओके. आणि आपल्याला लाईफ कसं हवंय, बाय डिफॉल्ट हवंय. ऑब्व्हियसली जे काय आपल्याला क्रिएट करायचंय, ते काय करायचंय, बाय डिफॉल्ट एफर्टलेसली करायचं. ऑलवेज नॉट अ हार्डवर्क. हार्डवर्क करणारे खूप लोक आहेत, पण ते त्या पद्धतीचं लाईफ जगतायत का, विथ इज अँड ग्रेस लाईफ जगतायत का, विथ इज अँड जॉय लाईफ जगतायत का, नाही जगत आहेत. ओके, मी माणसाचा जन्म घेतलाय, माझी खूप सारी अशी कर्म आहेत की जी मला इथे द्यायची आहेत. एव्हरीथिंग इज ओके, मी कर्म देण्यासाठी आलाय, चांगली असतील वाईट असतील. ओके, कदाचित मी मागच्या जन्मामध्ये काहीतरी वाईट कर्म केली असतील, पण असं तर नाही ना की मी जन्माला आल्यापासून काही चांगलं केलंच नाही. वाल्याचा वाल्मिकी झाला, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यासाठी सुद्धा वाल्याला काहीतरी खूप वाईट गोष्टी करायला लागल्या, त्याच्यानंतर वाल्मिकी झाला ना. आज वाल्मिकी ऋषींचं नाव आहे या जगात, बरोबर की नाही? त्यांना आज एक कुठेतरी एक ऋषी म्हणून त्यांना एक पदवी मिळाली आहे.
ते पहिल्यापासून म्हणजे हे होते का, ऋषी होते का? नाही की नाही. प्रत्येक व्यक्तीला त्या कुठेतरी प्रोसेसमध्ये जावं लागतं. बरोबर. कुठेतरी आपल्याला काय करायला लागतं, जावं लागतं, 100% जावं लागतं. त्यानंतरच आपल्या लाईफमध्ये जे काही आपल्याला चेंजेस घडवायचे आहेत ते तिथे त्या याच्यावरती आपण बरोबर पोचतो. सिम्पल आहे. बरोबर. म्हणजे आता आपल्या लाईफमध्ये जे काही होतंय, ठीक आहे, म्हणजे एखादी अशी गोष्ट असेल जी आपल्याला असं वाटतंय की यार नाही का माझ्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण तुमच्या लाईफमध्ये सगळंच चांगलं असतं तर तुम्ही आता ह्या सेशन मध्ये असता का? कशाला कोण शोधायला नाही. आलं सायली कराळकर कोण आहे ती? बरोबर की नाही? हा. नाही ना. किंवा काय आहे बाबा बघूया काय सेशन आहे, किंवा का एखादी व्यक्ती कनेक्ट झाली असती, नाही झाली असती. सगळं चाललंय सुरळीत, इतकं छान चाललंय, मला शोधायची गरजच नाही. पण लाईफ मध्ये काहीतरी अशा गोष्टी होऊन गेलेल्या असतात ज्यामुळे आपण इथे काय करत असतो, आपण एक नवीन न्यू डायरेक्शन, नवी शोध आपल्या लाईफ मध्ये घेत असतो, की ज्याच्यामुळे माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही आता सिच्युएशन्स आहेत त्या मला इम्प्रूव्ह करायचे. बरोबर. त्या मला माझ्या लाईफमध्ये इम्प्रूव्ह करायच्या, तर त्यासाठी मला काय हवंय, मी हा वे चूज केलाय. आता एखादी व्यक्ती आणखी कुठला तरी वे पण चूज करू शकते. बरोबर. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी कुठले किती वेज असतात सांगा मला जरा. एक असतो स्पिरिच्युअलिटीचा, दुसरा असतो आणखी काय करू शकतो. मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, पण एखादा पळणारा असेल, एखादा सोडवणारा असेल. पळणारा काय करेल? सुसाईड. ओके. आणखी काय करेल? सुसाइड इज द लास्ट स्टेज. स्टेजच नाहीये, चुकीचीच आहे. ऍडिक्शन कडे जाईल किंवा आणखी काहीतरी हा, करेल. ओके. बरोबर नाही, की पण नाही? त्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही ना. बरोबर आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बघतोय तर स्पिरिच्युअलिटी जर नाही करत आहे तर हा. वेगळे वेज तो त्याच्या त्याच्या परीने शोधेल. पण बरोबर. बाकीचे हे जे काही आहेत त्यांनी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. हम्म. पण पळणार, तो पळतोय, हा. प्रॉब्लेम फेस नाही करत आहे. हा. प्रॉब्लेम फेस करणारा काय करेल? चेस करेल त्या प्रॉब्लेमला. बरोबर. त्याचं हा, उत्तर वेगवेगळ्या शोधण्याचा वेजने. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल. व्हॉट एव्हर द नक्कीच. बेस्ट फॉर मी. मला माहिती आहे तेवढा ट्रस्ट असेल, माझा फेथ असेल. येस, माझ्यासाठी जे काय बेस्ट असेल ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. करेक्ट. बरोबर. किंवा तो मार्ग दाखवेल, गुरूंची सेवा करेल, नाहीतर आणखी काहीतरी करेल. स्पिरिच्युअलिटी, आता स्पिरिच्युअलिटी इज इक्वल टू फक्त आपल्याकडे फक्त हे नाहीये. ठीक आहे, म्हणजे हिलिंग आता 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 कुठे हे गेल्या, पण देवाचे मंत्राज म्हणणं, बाकीच्या गोष्टी करणं. ओके. लोक देवळात जातात, गणपतीची पूजा करतात, किंवा ज्यांना तुम्ही मानताय त्यांची पूजा करता. बरोबर की नाही? म्हणजे ते कुठेतरी काय देत आहे आपल्याला? स्ट्रेंथ देत आहे, बळ देत आहे. द वे ऑफ थिंकिंग कुठेतरी आपली कुठे नाही, ते पॉझिटिव्हिटी आपल्या, जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा ती तिथली जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्यापर्यंत काय होत आहे, बाय डिफॉल्ट आपल्या आतमध्ये येते. आता कधीही जेव्हा देवळात जाल तेव्हा जेव्हा घंटा वाजवाल, ठीक आहे, 1 सेकंद 5 सेकंद त्याच्या खाली उभे राहा आणि फील करा की कसं ते व्हायब्रेशन फील करा. व्हायब्रेशन. कळलं का? तुम्हाला एक वेगळे वाईब्स जाणवतील. तुमचा विदिन सेकंड्स मध्ये जो ऑरा जो आहे ना, तो ज्या लेवलवरती क्लीन्स होईल, कारण त्या घंटेमध्ये एवढी शक्ती आहे आणि त्या मंदिरात एवढी शक्ती आहे. त्या पॉझिटिव्ह वाईब्स मध्ये कितीतरी लोक दिवसभर येत असतात, स्टील तिथे एवढी त्या पद्धतीची काय आहे, शक्ती आहे, की जी आपला ऑरा क्लीन्स करायला मदत करते. पण काय होत आहे, मंदिरात गेल्यानंतर सुद्धा ऑरा क्लीन्स केल्यानंतर त्याला मेंटेन कसा ठेवायचा हे तर त्या मंदिरात कुणी सांगितलं नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात. ओके. बरोबर आहे की? करेक्ट आहे. हो येस. हो हो. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत करायच्यात. आता माइंड जे आहे, ओके, लहानपणापासून आता जेव्हा अपब्रिंगिंग आपलं गेलंय, ठीक आहे, आपण लहानाचे मोठे खात खात ज्या सगळ्या गोष्टी मोठे झालो, तेव्हा तुम्हाला बाळकडू काय पाजलं गेलंय? इनर चाइल्ड म्हणजे कुठला पिरियड आहे? जो आपला 12 वर्षापर्यंतचा जो पिरियड आहे, दॅट इज द अवर इनर चाइल्ड. ओके. 0 to 12. 0 to 12. 0 कसा? जो आपण 9 मंथ, 8 मंथ, जे काय तुम्ही कोण जर लवकर आला असेल या दुनियेत, 7 मंथ, ओके, तर तो जो काही प्रेग्नेन्सी पास म्हणजे तो पूर्ण जो वोम मध्ये जो घालवलेला तुमचा पिरियड आहे, तो सगळा पिरियड, आणि त्याच्यानंतर
बर्थ झाल्यानंतरचा पिरियड. ठीक आहे. हा जो सगळा पिरियड आहे 12 वर्षापर्यंतचा, त्यात ज्या काही घडामोडी झाल्या आहेत, चांगल्या वाईट, एव्हरीथिंग, दॅट इज युअर इनर चाइल्ड. दॅट इज युअर इनर चाइल्ड. ठीक आहे. मग तेव्हा काही चांगल्या गोष्टी पण घडल्या असतील, तुमच्या काही खूप छान मेमरीज पण असतील. ओके. पण काही अशा गोष्टी झाल्या असतील ज्या तुम्हाला स्ट्रगल देत असतील. आता एखाद्याचं कुणाचं लग्न होत नसेल, ओके, एखाद्याला मनी रिलेटेड इश्यूज येत असतील, एखाद्याला हेल्थ रिलेटेड इश्यूज येत असतील, हा सगळे हे जे काही हे काही ब्लॉक्स आहेत, एव्हरीथिंग कनेक्टेड विथ द युअर इनर चाइल्ड. ओके, एव्हरीथिंग इज कनेक्टेड विथ युअर इनर चाइल्ड. एक अशी केस आली होती जेव्हा कन्सल्टेशन मध्ये, की त्या मुलाचं लग्न, ठीक आहे, लग्न होण्यामागचं कारण काय होतं, सगळं हॉल पर्यंत सगळं बुकिंग व्हायचं, पण फायनली लग्न काही होत नव्हतं. ओके. त्याच्या असं झालेलं एकदा, तो मुलगा जो होता तो 7 वर्षाचा होता ते, आणि तो बाजूच्या काकू ज्या होत्या त्यांच्याकडे साखर संपली, ते चॉलमध्ये राहायचे. ठीक आहे. तर काकूकडे साखर आणायला गेलेला, आणि तेव्हा त्या काका काकूंचं खूप मोठं भांडण झालेलं, आणि त्या काकू ज्या होत्या त्या नवऱ्याला खूप काही बोलत होत्या. ठीक आहे. मी लग्न करूनच फसले, असं झालं तसं झालं, का तुझ्याशी लग्न केलं, वडेवर 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 वडेवर. ठीक आहे. तर ते 7 वर्षाचं छोटस बाळ, बरोबर, तर त्याने ती एनर्जी पूर्णपणे कॅच केली. ठीक आहे. ती एनर्जी पूर्णपणे कॅच केली, आणि त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या माइंडने काय, सबकॉन्शियस माइंडने काय घेतलं, आणि 0 to 7 मध्ये कम्प्लिटली काय असतं, सबकॉन्शियस माइंड ओपन असतं, कम्प्लिटली ओपन. त्याला कॉन्शियस माइंड हे नसतंच. त्यांना कळतं का आपण चांगलं करतो वाईट करतो, नो. आता जे काही बोलतोय 0 to 7 मध्ये, ते कम्प्लिटली त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातोय. ठीक आहे. तर त्याला काय झालं, की त्याने पूर्ण जे हे आहे, त्याने काय केलं, ते एक्सेप्ट केलं की लग्न हे वाईट असतं, लग्न बरोबर नसतात, लग्न केल्यामुळे भांडणं होतात. जेव्हा त्याची केस स्टडी घेतली प्रॉपर, तेव्हा त्याच्यामध्ये हे आलं. मग त्याला विचारलं गेलं, हा तुझा बिलीफ कुठून आला? मग त्याला आठवतं की असं असं झालं होतं, आणि या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या होत्या, आणि त्याला ते लक्षात पण नाही की या गोष्टी त्याच्याबरोबर झाल्या होत्या, किंवा हे मला म्हणजे असं काहीतरी झालं, आणि त्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये कुठेतरी ही गोष्ट अट्रॅक्ट केली आहे की माझं लग्न नको व्हायला, किंवा मला म्हणजे लग्न या पद्धतीने होत नाहीये. ठीक आहे. किती छोटीशी गोष्ट आहे, विचार करा तुम्ही. कोणी विचार पण करेल का की असंही काही होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये? बरोबर. विचार करा. म्हणजे ती घरात झालेली गोष्टच नाहीये. ते आई बाबा भांडत असते ती वेगळी गोष्ट आहे, त्याच्या घरात काय होत होतं. पण हा त्याने प्रोग्राम कुठून कॅच केला होता? बाजूवाल्यांकडून. आणि इनर चाइल्ड मध्ये सगळ्यात जास्त कोण मॅटर करतं? आपले आई बाबा, आपली फॅमिली, आपलं स्कूल, आपल्या आजूबाजूचा परिसर, आपण कुठे वाढलो, आपले फ्रेंड सर्कल कसे आहेत, एव्हरीथिंग काय आहे इथे मॅटर करतंय. काय होतंय? एव्हरीथिंग मॅटर करतंय. म्हणजे विचार करा, जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट होत नाहीये, आणि ती रिपीटेडली रिपीटेडली 30 रिपीटेडली होते, म्हणजे एनी टाईप ऑफ डिझीज, एखाद्याला फॉर एक्झाम्पल ऍसिडिटी होत असेल, ठीक आहे, तुम्ही कधी स्वतःला असं विचारून बघितलंय की मला सतत ऍसिडिटी का होते? तुम्ही असं, मला मनीचा इश्यू आहे, तर मला तुम्ही असं विचारून बघितलंय स्वतःला की का मी मनी रिलेटेड इश्यूज फेस करते? असा प्रश्न कधी स्वतःला विचारलाय तुम्ही? चला प्रत्येकाला, चला एक्सरसाइज करूया. सगळ्यांनी डोळे बंद करा, क्लोज युअर आईज. तुमचा जो काही स्वतःचा एक इश्यू आहे, तुम्हाला असं वाटतंय मला रिझॉल्व्ह करायचंय, आणि मला सगळ्यांकडून आन्सर हवाय, हा सगळ्यांकडून आन्सर हवाय. आणि जेवढे तुम्ही प्रॅक्टिकली इथे प्रेझेंट राहणार आहात ना, तेवढं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत होईल. ओके. येस. क्लोज युअर आईज. कनेक्ट विथ युअर हार्ट, मिडल ऑफ द चेस्ट. भुवयांच्या मध्ये जो भाग आहे थर्ड आयला, तिथे कनेक्ट व्हायचंय. शो मी द मेमरी, शो मी दॅट इव्हेंट, ज्यामुळे तुमचा जो काही प्रश्न आहे तो मी हा फेस करते.
टेक युअर टाइम. शो मी दॅट मेमरी. हा मी इश्यू फेस करते. हेल्थ रिलेटेड असू शकतो, कुणाचा वेल्थ रिलेटेड असू शकतो, कुणाचा रिलेशनशिप रिलेटेड असू शकतो, व्हॉटएव्हर, एनिथिंग. टेक युअर टाइम. मला तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला शिकवायचं आहे. डोंट डिपेंड ऑन अदर्स. झालं की मला सांगा. कोणाला ज्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बोल मनीषा. कॉन्फिडेंट कॉन्फिडेंट रिलेशनशिप आणि फॅमिली इश्यूज आणि वेल्थ. ओके. पण जी काही तुझी मेमरी आहे, ठीक आहे, म्हणजे तू जे काय फेस करतेस त्याच्या मागचं तुझं उत्तर तुला सापडलं का, की हे मी का फेस करते? रिलेशनशिप, ओके. तर असा कॉन्फिडेंट. ओके, कुठला इश्यू होता की ज्याच्यामुळे तुला रिलेशनशिप मध्ये इश्यूज आहेत? व्हॉट इज अनन्या युअर लहान चाइल्डहुड होती. मेमरीज? व्हॉट इज युअर अं, चाइल्डहुड मेमरीज? माझी चाइल्ड मेमरीज. हा, मम्मीनी हे डिफरंट केलेलं, मुलगी आणि मुलगा. ओके. म्हणून तुझ्या लाईफ मध्ये गर्ल चाइल्ड इन्व्हाइट केलंस, बिकॉज तुझ्या ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे तुला ज्या फुलफिल करायच्या होत्या, किंवा तुला तो एक एक मुलगी म्हणून न्याय द्यायचा होता. कळलं का? हो, ते त्याच्यासाठी बरोबर आहे. हा, म्हणून तू तुझ्या लाईफ मध्ये काय केलंस? गर्ल चाइल्ड इन्व्हाइट. अनन्यावरती सगळं. हा, हा, अनन्यावरती तिला केलास, पण तू तुझ्या लाईफ मध्ये मेल चाइल्डला इन्व्हाइट पण नाही केलंस. नाही केलं. ओके, असं. ओके. मी इन्व्हाइट केलेलं, पण सबकॉन्शियस माइंड मला की माझ्यासारखं त्या लाईफ नको, मला फ्रीडम हवं होतं. ते फ्रीडम मी अनन्याला दिलं. मुलगा हवा होता, पण घरी मुलगी हवी होती. पण माझा सगळा फोकस मी अनन्याला हे केलं. अनन्या काय माहिती. नाही, ठीक आहे. नाही, माझा मुद्दा काय माहितीये का, तू जे सांगितलंस, ओके, दॅट इज युअर चाइल्डहुड मेमरीज. बरोबर. तर चाइल्डहुड मेमरीज म्हणजे तू जशी मोठी मोठी होत गेलीस तसं त्या सगळ्या गोष्टी काय होत गेल्या, कनेक्ट होत गेल्या. बरोबर. पण त्या एवढ्या हो, टेन्शन मध्ये गेल्या की स्टील, म्हणजे मला असं वाटतं की तुझं रिलेशनशिप मध्ये स्टील इश्यूज असू शकतात. ठीक आहे. ओके. कारण काय आहे ना, तो एक राग म्हणा किंवा काय एक गोष्ट म्हणा, एक मेल एनर्जी बरोबरचा जो आहे, एव्हरी म्हणजे जी मेल एनर्जी आहे, तू म्हणजे कुठे कुठे तो हो, राग आहे मनामध्ये. कळलं का? ती तुला सतत म्हणजे मेल असे सापडणार ना तुला तुझ्या लाईफ मध्ये, जे मेस क्रिएट करणार. बरोबर आहे. कळलं का? कारण एक अनफॉर्गिवनेस ती आहे. कधी अट्रॅक्टच नाही झाली. हा. मेलकडे अट्रॅक्टच नाही झाली हा. बाबांशिवाय. हा, आणि काय होत आहे माहितीये का, की इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट की मेल एनर्जीचा. टाइम टाइम फॅक्टर. हा, टाइम पण नाही मिळाला. हा, पण अनफॉर्गिव्ह. फॅमिली मोठी होती. हा, अनफॉर्गिव्हनेस असल्यामुळे काय झालं की तू अशा पद्धतीचे मेल तुझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट करणार. मग फ्रेंड्स असू देत किंवा ऍज अ पार्टनर असू देत किंवा वडेवर जे काय असतील ते, तू तिथे अनफॉर्गिव्हनेस आहे. कळलं का? तो अनफॉर्गिव्हनेस मुळे काय होत आहे, तिथे तू अशा पद्धतीने लोक अट्रॅक्ट करणार जिथे तुझ्या लाईफ मध्ये ती मेस क्रिएट करणार, तुझ्या ग्रोथ हम्म. सक्सेस मध्ये सतत ब्लॉक क्रिएट करणार. हो, सिम्पल. अजून पण म्हणजे मेल कोण समोर आला, नोन असो, नोन असो,
तो चुकीचा आहे असंच मी आहे तो म्हणजे त्याची बघण्याची दृष्टिकोन माझ्याकडे चुकीची आहे हे पण मी बघते. हम्म. कारण मी अट्रॅक्टच व्हायला जात नाही. मला मेलशी जास्त बोलायला आवडत नाही. ठीक आहे, कारण हे तुझी चाइल्डहुड मेमरी आहे, त्याच्यासाठी म्हणून इनर चाइल्ड इथे हील होणं आपलं फार गरजेचं आहे. आणि हे जर हील बरोबर. झालं तर तुझा वे ऑफ थिंकिंग सुद्धा चेंज होईल आणि त्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण चेंज होईल. बाय डिफॉल्ट होईल तो. कळलं का? कारण बघ कसं आहे हम्म. ना की तू तोपर्यंत फायनान्शियल इश्यूज फेस करणार जोपर्यंत तुझी मेल एनर्जी काय होत नाही. हम्म. नाही, कारण या दुनियेत कोणी कितीही म्हणू देत, वी आर द अर्निंग सोर्स नाऊ, बट स्टील मेल इज द अर्निंग सोर्स. हे Yes. दुनियेचं सत्य कोणीही टाळू शकत नाही. ठीक आहे, ओके. तर त्यामुळे काय होतं इथे, त्यामुळे आपली ही जी अनफॉर्गिव्हनेस आहे ते क्लिअर करावं लागेल. आणि त्यामुळे काय होईल इथे, बाय डिफॉल्ट तुझी जी एक प्रॉस्परस किंवा ग्रोथ जी आहे, ओके, जी वेल्थ रिलेटेड इश्यूज आहे, तो बाय डिफॉल्ट सॉर्ट आउट होईल. तुझा फायनान्स जे आहे ते बाय डिफॉल्ट सॉर्ट आउट होतील. सिम्पल. Yes. बरोबर. बघा आता तुमच्या समोर उदाहरण आहे की कशा पद्धतीने आपली ही जे इनर चाइल्डचे इश्यूज आहेत हे लाईफ मध्ये काय लेवलवरती प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. आणखी कोणाला शेअर करायचं आहे? बोला लवकर. कोणाला मेमरी दिसली की ही मेमरी होती माझी आणि त्यामुळे माझ्या लाईफमध्ये अशा पद्धतीने त्या घटना घडतायत? बोला मोनलताई. मॅम, काहीतरी ऑपोजिटच घडतंय. म्हणजे जसं चाइल्डहुड पासून म्हणजे माझं सगळं जॉईंट फॅमिलीमध्ये गेलं. जसं आजी आजोबांच्या राज्यात वाढणं काय असतं, आई हम्म. बाबांचं बॉन्डिंग, मग आजीचं आणि आईचं बॉन्डिंग, हम्म. कधीतरी सासू बनणं, कधीतरी आई बनणं, आजोबांचं आईशी कायम मुलगीप्रमाणे वागणं. हम्म. म्हणजे ते खूप छान वातावरणात मी वाढलेली. आता म्हणजे घरात काही पण म्हणजे सपोज संकट कुठे नाही आहेत, पण जसं ते म्हणतो ना की काही आलं तर वी आर टुगेदर, हम्म. तसं माझ्या सासरी नाही झालं. म्हणजे काही असेल तर आजे सासूला दुर्लक्षित करणं, त्यांचे प्रॉब्लेम्स असतील काही असतील तर माझी सासूबाई कधीच म्हणजे त्या गोष्टीला माझे सासरेच बघतील त्यांच्या घरी जाऊन. कधी त्या माझ्याकडे आल्या म्हणजे आमच्याकडे राहायला आल्या तरी पण काळजी नाही ह्या गोष्टींचं एक्सेप्टन्स नाहीये माझ्या मनाला. हम्म. सो आणि सासूबाईं पण म्हणजे दुसरी व्यक्ती ती ती जी मुलगी आली आपल्या घरात ती दुसऱ्यांचीच मुलगी आहे. म्हणजे असं स्वतः म्हणून नाही स्वीकारणार किंवा माझा मुलगा माझा नाही राहिला. म्हणजे ते जे आपण म्हणतो ना की रिलेशन्स जे असतात ह्या गोष्टी मला डायजेस्ट नाही होत आहे. सो कुठेतरी काहीतरी ना मनाला असं हिट होत आहे की मी वेगळी जगले, वेगळी वाढले लाईक प्रिन्सेस, पण यांच्याकडे येऊन अगदी असं चिडचिडी बनलीये मी. हम्म. नाही त्या गोष्टी मनाला पटत. कोणी पाहुणा आला तर आपण बट तू जेव्हा जन्माला आलीस तेव्हा एव्हरीवन इज हॅपी की घरामध्ये मुलगी झाली आहे? हो, ओके, म्हणजे सगळे खूप कारण खुश. आजोबांना मुलगीच पाहिजे होती. हो. ओके, पण तू असं कुठे बघितलंयस का की सासूचं रिलेशन आहे, म्हणजे एखाद्याची कधी स्टोरी अशी ऐकलीयस की अरे सासू खूप वाईट असते, की सासू कधीच जी सून असते तिला मुलगी समजत नाही किंवा अशा पद्धतीने आहे. बघ आता तू कदाचित घरात या सगळ्या गोष्टी नाही पाहिल्या अशी. कळलं का? ह्या खूप डीप लेवलच्या मेमरीज आहेत त्या कुठेतरी आहे. हे चाइल्डहुड मध्ये आपण कुठेतरी फेस केलेलं असतं किंवा आपण टीव्ही बघत असतो. हा, आता ह्याच्यामध्ये असं नाहीये की आपणच काही गोष्टी फेस केल्यात. हा, हा, कहाणी में ये ट्विस्ट बहुत बडा है. जे टीव्ही बघताना बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण बघत असतो की नाही, सासू सुनेची कहाणी, मैं सास भी कभी बहू थी, है की नाही, घर घर की कहाणी वगैरे. कदाचित ना म्हणजे ते मी एकदा तुम्हाला पण फोटो शेअर केला होता दोघींचा. तुम्ही मला एकच वाक्य बोललेलं तेवढ्या याच्यातूनच मला तो सिनारिओ कळला होता त्यावेळेला. मग मी कोणाच्या वाट्यालाच जात नाही किंवा कोणाला जास्त एंटरटेन पण करत नाही तेव्हापासून. हम्म. तुम्ही तुमच्या घरी हॅपी, मी माझ्या घरी हॅपी. पण मी बाकीच्या दुसरे जे लोक आहेत ना त्यांचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान आहे. हम्म. म्हणजे असं वाटतं की ते माझी सासू आहे किंवा ती माझी नणद आहे. हम्म. रिअल आपण म्हणतो ना तसं. हा, कारण तुला जे घरात मिळत नाही ते तू बाहेर फुलफिलमेंट करणार ना. कळलं का? तेच मी तर थोड्या वेळापूर्वी तेच सांगितलं ना, जे आपल्याला घरात मिळत नाहीये ते जे प्रेम. कारण वी आर अ ह्युमन बिईंग्स आणि ह्युमन बिईंगचं मेन काम काय आहे? अनकंडिशनल लव्ह,
प्रेमाचे भुकेले असतात सगळेजण, कळलं का? बरोबर. मग ज्या ज्या व्यक्तीकडून ज्या ज्या गोष्टी हव्यात, ती नीड आपण कुठे ना कुठे त्या पद्धतीने आपण फुलफिल करणं. सिंपल आहे. तुला जे घरात नंदेचं किंवा सासूचं प्रेम नाही मिळालं, ते बाय डिफॉल्ट तुला अशी लोक येतील ना तुझ्या आयुष्यात की ते तुझं फुलफिल करून देतील. फुलफिलमेंट होणार, पण जिथे हवंय खरोखर जिथे नीड आहे तिथे नाही होणार आहे. ठीक आहे. प्रत्येकाला स्वतःला तुम्ही जर अनालाइज केलात ना, तर सतत मोनलने ज्या गोष्टी शेअर केल्या, तिची अशी कुठेतरी अशी मेमरी असू शकते की असं तिचं कुठेतरी एक मेमरी आहे किंवा एक इव्हेंट तिने कुठेतरी बघितलेला आहे की ज्यामुळे तिला कधीतरी आठवेल बाय डिफॉल्ट कधी, किंवा तिने असं टीव्ही मध्ये बघितलं असेल किंवा आणखी काहीतरी झालं असेल की अरे सासू कशी सुनेला छळते किंवा कशा पद्धतीने हे करते, नंदा कशा असतात. आणि हे बाय डिफॉल्ट तर टीव्हीवरती दाखवलंच जातं, ते काय वेगळं आपल्याला हे करायची गरज नाहीये. आणि सरस प्रत्येक जण खाताना टीव्ही बघत असतो, ते काही कुणाला वेगळं सांगायची गरज आहे का? बरोबर की नाही? सध्या म्हणजे लोकांना पटत पण नाही की अरे ह्या गोष्टी करायच्या नसतात. ठीक आहे. म्हणजे कुणाला सांगून पटतच नाहीत की अरे का नाही बघायच्या, हा, या पद्धतीने. त्याच्यामुळे असं जरुरी नाही आहे की तुझ्या घरामध्ये त्या गोष्टी घडल्या असतील, पण दिस इज द इनर चाइल्ड मेमरी. ओके. या आपण अपब्रिंगिंग करतो चाइल्डहुड पासूनच, कारण तेव्हा चाइल्डहुड मेमरीज जे असतात खूप स्ट्रॉंग असतात ना. आणि आपण कसं इनोसंट असतो, इनोसंट असल्यामुळे कसं ते पटकन ग्रॅप करतो त्या गोष्टी, सिम्पल वे मध्ये ग्रॅप करतो. तिथे वेगळं काय आपल्याला कष्ट करायला लागत नाही. मुलांना सांग बघा, आता आपण मोठे झालोय आणि आपण जेव्हा मोठेपणी आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात, बरोबर. पण मुलांना तीच गोष्ट शिकवायची असेल तर जास्त एफर्ट्स घ्यायला लागतात का? नाही घ्यायला लागत. याच्या मागे रिझन काय आहे? कारण मुलांना काय एकदा सांगितलं की ते इनोसेंटली ते त्यांचं त्यांचं फॉलो करतात, प्रश्न विचारतील, बाकीच्या गोष्टी करतील, पण ते करणार कारण त्यांना माहिती आहे ना, तर माझी आई मारणार नाही तर कोणतरी मला येऊन ओरडणार. मग मला हे फॉलो करायचंच आहे, ते उगाच काहीतरी करत बसण्यापेक्षा इट्स ऑलवेज बेटर ना की मी माझं फॉलो करतो. सिम्पल आहे. कळलं का? तर या पद्धतीने गोष्टी काय होतात, आपण करायला चालू करतो. आणखी कोणाला काही इव्हेंट आठवला का? कोणीतरी एखादी गोष्ट फेस करताय. ओके. तुम्हाला माहिती आहे ऍसिडिटी का होते? कुणाला माहिती आहे ऍसिडिटी का होते? कुछ बातें हजम नहीं होती. अच्छा नाही, डायजेशन आहे. नाही नाही नाही, रिअल सेन्स मध्ये आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, हं. फूड वाईज नाही. हो. हा म्हणजे एक्सपेक्टेशन्स काहीतरी वेगळे असतात. ओके. आणि होतं काहीतरी वेगळं लाईफ मध्ये. ठीक आहे. एक्सपेक्टेशन्स काहीतरी म्हणजे अरे मी एवढं एखाद्यासाठी करते किंवा मी एखाद्याबद्दल चांगलं बोलताय, एखादं वाक्य तरी मला चांगलं बोलावं माणसाने प्रत्येक वेळी. म्हणजे किंवा कोणी काही बोलतच नाही किंवा त्याचा म्हणजे आपला रिस्पेक्ट पण केला जात नाही. ते असं जेव्हा होतं तेव्हा त्या काय होतात त्या गोष्टी, आणि एक्सपेक्टेशन्स जसे वाढत जातात आपले, बाय डिफॉल्ट त्याचं फायर मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि फायर कुठे आहे? कुठल्या चक्रात फायर आहे? सोलार. ऑब्विसली सोलार कोण आहे? सोल आहे, राम आहे, बरोबर, विष्णू आहे. मग विष्णू काय होतात, राम काय होतात? है की नाही? छत्री. अँगर क्रिएट होतो. आणि जसा छान अँगर छान. क्रिएट होतो बाय डिफॉल्ट त्याचे ऍसिड बनतं, बरोबर. मग ऍसिड कुठे बाहेर पडतं नाहीतर पूर्ण शरीरावर फैल प्रोसेस होतं. सिम्पल. कारण ऍसिड क्रिएट तर झालंय पण रिलीज कुठून नाही केलं. रिलीज करणं पण तर गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला ती टेक्निक माहिती असेल किंवा तुम्ही त्या पीस ऑफ माइंड वरती असाल, कोण काय करतंय, मी अनकंडिशनली ज्याच्यासाठी जे करणार आहे ते मी करेन, पण माझे कुणाकडून एक्सपेक्टेशन्स नाही की ह्या व्यक्तीने माझ्यासाठी हे करावं. सिम्पल आहे. त्या व्यक्तीला कधी काही फरकच पडणार नाही. बट वी आर ह्युमन बिंग्स. बाय डिफॉल्ट कुठे नाही कुठे थोडेफार तरी कायच नाही, 1% तर प्रत्येक व्यक्तीचे एक्सपेक्टेशन्स असतात की नाही बाबा, 99 नाही आहेत, पण कुठेतरी 1% असू शकतात. सिम्पल आहे. कोणतं नाही होत. हा, कारण ह्युमन बिंगचा मेन नेचरच तो आहे. फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत, बरोबर. एक्झॅक्टली. मग तिथे तो येणारच आहे, बाय डिफॉल्ट येणार. थॉट पण येणार, राग पण येणार, एव्हरीथिंग. कोणी नाही म्हणा. जर असं होत नसेल ना, भाई तुम ना ओ हिमालय में जाके बैठो. सिंपल आहे. कारण वी आर ह्युमन बिंग्स. हे बाय डिफॉल्ट होणार आहे आपल्यामध्ये. आता बऱ्याच वेळेला कुणाला सांगितलं अरे मेडिटेशन करा, नाही ते मी मेडिटेशनला बसलं ना की मला खूप विचार येतात. अरे विचार काय येतात? आहेत डोक्यात म्हणून येतात ना.
त्या विचारांनी तर जग घडलंय. जर विचारच नसते, थॉटच नसते, तर आज जे काही इन्व्हेन्शन झाले आहेत लाईफमध्ये ते झालेच नसते ना. लाईफमध्ये कधीच नाही झाले असते. तर आपण तिथे अजून मोहनजोदडे आणि ते ह्याच्यामध्येच राहिलो असतो. हा, सिम्पल आहे की नाही. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट वाईट ही नाहीच आहे. आणि आम्हाला सांगा, प्रत्येकाला येणारे थॉट वेगवेगळे असतात की सेम असतात? वेगवेगळे. मग प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं वेगळं घडलंय म्हणून होतंय की नाही. आणि जेव्हा थॉट येतात त्याचा अर्थ काय? मलाच दॅट सापडला ना. दॅट इज द रिमाइंडर ना. रिमाइंडर कशासाठी आहे? हे आपल्या लाईफमध्ये कुठेतरी काय करते, ब्लॉक क्रिएट करते. हम्म. यू हॅव टू रिलीज. असा कधी कोणी विचार केलाय का? थॉट येते म्हणजे माझं मन मला काहीतरी सांगतंय, बरोबर? हा असा विचार कोणी केलाय का? नाही करत आपण. मला फक्त ना नुसते वाईट वाईट थॉटच येतात, चांगले विचारच माझ्या आयुष्यात येत नाही. मग जे वाईट विचार आहेत त्यांना मोकळीक द्या ना, त्यांना रिलीज करा ना. थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी. थँक्यू सो मच. तुम्हाला रिमाइंड केलंस, मी नक्की याच्यावरती काम करेन. तुम्हाला रिमाइंड नाही केलं असंस, उलट माइंडला थँक्यू बोलायला पाहिजे की नाही आपण. तुम्हाला रिमाइंड नाही केलं असंस तर मी काम कसं केलं असतं याच्यावरती. चला, एक थॉट गेला, ओके. अरे यार, आता किती 100 आहेत, 100 ना करू का? करा ना. तरच तुमचा बेटर पर्सन क्रिएट होईल ना, आणि जे तुम्हाला तुमचं लाईफ जगायचं तसं जगता येईल. बरोबर आहे की नाही? नाही तर कसं होणार? मला जर माझ्या मनासारखं लाईफ जगायचं असेल, मला जे बेटर माझ्या लाईफमध्ये क्रिएट करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस चेंज करावी लागेल. द वे ऑफ थिंकिंग चेंज करावी लागेल. आणि ते कशाने होणार आहे? विथ द प्रॅक्टिस. घराची नेहमी साफसफाई कोण करतं? सांगा मला, कोण कोण आहे ते घराची रोज साफसफाई करतं? का करतो आपण घराची साफसफाई? नाही तर मेस होणार. काय ते? नाही तर मेस होणार सगळं. बरोबर. मेस होणार की नाही? तसं माइंडचं पण करायला पाहिजे. माइंडची, बॉडीची मेंटेनन्स बॉडी. करायला पाहिजे की नको? नाहीतर काय ठीक होणार? आहे. किती मेस क्रिएट होणार लाईफ मध्ये. हा, खरंय. खरंय. एखाद्या वेळेस असं वाटतंय की अरे घराची नाही केली तरी चालेल, पण रोज माझी मेंटल हे करायला पाहिजे. हा, नक्कीच नक्कीच. आहे ना. तर काहीतरी बेटर गोष्टी ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट व्हायला चालू होतील माझ्या लाईफ मध्ये, हम्म. सिम्पल वे मध्ये जर बघायला गेलं. खरंय. येस, बरोबर आहे की नाही? व्हेरी गुड. येस. ठीक आहे. पटतंय सगळ्यांना? काय हो. वाटतंय? बरोबर आहे. ओके. येस. तर याच वेळेला उद्या आपण आता आपण ते स्टॉप करणार आहोत. बाकीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण उद्या शिकणार आहोत, की काय होतं आणखी किती लेवलवरती आपल्याला सबकॉन्शियस माइंड आणि आपलं इनर चाइल्ड कशा पद्धतीने ब्लॉक देत आहे, आणि काय करायचंय, आणि कशा पद्धतीने आपण त्याला हील करणार आहोत. ह्या बाकीच्या गोष्टी काय बघणार आहोत आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे. येस. आणि हे जेवढ्या वेळा हे सेशन होईल, फ्रीमध्ये जेव्हा होईल तेव्हा अटेंड करा. तुम्हाला नवीन नेहमी काहीतरी सापडत जाईल. नीता, मागच्या सेशन मध्ये आणि आजच्या सेशन मध्ये तुम्हाला आज नवीन काय सापडलं? सापडलं म्हणण्यापेक्षा माझी थिंकिंग प्रोसेस कुठे अडकली आहे ते थोडं लक्षात आलं. ओके. हे कळलं. म्हणजे मला सध्या काहीही मला रिझन नाहीये. मी मनात जसं सांगत होती की अरे चाइल्डहुड मेमरीज तर डेफिनेटली आहेत काही गोष्टीतल्या, पण आता सध्याच्या ह्याच्यात मला स्वतःला कळत होतं की काहीतरी चुकतंय. म्हणजे मी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर दॅट इज बेटर, पण ते होत नाहीये. उलट तिकडे असं कॉन्शियसली लक्ष दिलं जातं आणि त्याने मी डिस्टर्ब राहते. हे मला जाणवतंय. पण ते आज लक्षात आलं की ते मला किक आउट कसं करायचंय, हे त्याच्यावर मला काम करायचंय. बरोबर. मला पण खूप वेगळे पॉइंट्स कळले, माझे पण हम्म. स्वतः. हम्म. मला वाटतं त्याला माझं बालपण एकदम खूप असं मस्त मस्त गेलं वगैरे. काय काय नाही, आणि त्याचं निकिता आहे. गेलेलंच असतं आपला मस्त मस्त, हा. कारण तेव्हा आपण त्या गोष्टीकडे नीट बघितलेलं नसतं. आणि आज जेव्हा हम्म, काही हम्म. ब्लॉकेजेस जाणवतात ना, तेव्हा तिकडे आपण वेगळ्या पैलूने बघतो, तेव्हा जाणवतो. हा, दृष्टिकोन थोडा बदलला किंवा थोडं थोडं हा, तसं हो. होतं. किंवा सेम विथ मी होतंय ना. मी मना जेव्हा तिथं सांगत होते तेव्हा मी माझं परत हे करत होती की अरे हा पॉइंट आहे रे, अरे हा पॉइंट आहे रे. करेक्ट आहे. ओके. तुम्हाला प्रत्येक वेळी त्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी स्वतःमध्येच सापडतील. हाच तर रोजचा मेंटेनन्स आहे आपला. येस. दॅट इज मेंटल रोजचं क्लिनिंग आहे हे. कळलं का?
तुम्ही विचार करा, जर तुम्हाला अशा काही टेक्निक रोजच्या जर जीवनामध्ये तुम्हाला सापडल्या की स्वतःचा मेंटेनन्स करण्यासाठी किंवा स्वतःवरती काम करण्यासाठी, तर यापेक्षा बेस्ट गोष्ट असेल का? बरोबर की नाही? खूप येस. खूप पॉइंट्स क्लिअर होऊन जातील. हम्म. ओके. येस, बाकीचं आपण उद्या बघूया. थँक्यू सो मच एव्हरीवन. ओके, उद्या संध्याकाळी सेम टायमिंग वरती 4:30. उद्याचं सेशन अजिबात मिस करू नका. आणखी कुणाला जर असं वाटतंय की येस, की तुम्हाला आजचं सेशन थोडंसं युजफुल वाटलं, तर ती लिंक जी आहे ती तुमचे जे कोण रिलेटिव्ह असतील, फ्रेंड्स असतील, वॉट एव्हर जे असतील, त्यांना नक्की शेअर करा. ओके. शायनी, तुम्ही मला म्हणजे जेव्हा मला दिसता, मला मागचं अख्खं कम्प्लीट दिसतं, पण मध्येच हा गायब होतो. ते काय काय? ते हे आहे ना काय मागे स्क्रीन सेवर आहे तो, कळलं का? ओके ओके, अच्छा, ओके ओके ओके. ते मी म्हटलं आहे. मध्ये जातो कुठे, मध्ये जातो कुठे? मध्ये- असं काय असतं? हो, जातो कुठे? बघा कसं सेशन अटेंड करतोय बघा. तो बरोबर दिवस असतात? त्याच वेळी उठतो. चल. किती दिवस काय ते हेच आहे द्या. उद्या आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग 10 तारखेपासून सुरू ना? हो, दादा. असेल का? काय काय का? तुझ्या मला ऐकायला नाही आलं, कोण बोलतंय तुम्हाला? मला कळलं नाही, मला आवाजच येत ऐकायला नाही आला. रुपालींचा मला वाटतं माईक ओपन आहे. नाही. ओके, बाय बाय, थँक्यू सो मच. बाय बाय बाय. बाय. बाय, थँक्यू.